नमस्कार सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे पिझ्झा बनवून दाखवणार आहे, तेही माझ्या पद्धतीने. इथं आपण मैदा, इस्ट वगैरेचा अजिबात वापर करणार नाही, तर आपण इथं पूर्ण हेल्दी असा बेस बनवणार आहे. हेल्दी बेस म्हणजे आपण इडलीच्या बॅटरपासून पिझ्झा बेस बनवणार आहे. तर इथं इडलीचं पीठ घेतलं आहे मी, ती छान फुगलं आहे. आता इथं भाज्या पण मी परतवून घेणार आहे. भाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा, शिमला मिरची आणि पनीर घेणार आहे. पनीर मी इथं परतवून घेतलं आहे. आता ह्या भाज्यांमध्ये थोडंसं मीठ घालूया, ऑरेगानो टाकूया आणि ह्या भाज्या थोड्या शिजून घेऊया, कारण हा पिझ्झा आपण तव्यावर करणार आहोत, त्यामुळं भाज्या शिजल्याच पाहिजेत. म्हणून इकडं साईडला मी भाज्या शिजवून घेते. आता दुसऱ्या गॅसवर मी इथं बेस बनवण्यासाठी तवा ठेवला आहे. तवा आपण चांगला क्लीन करून घेऊया, तेल आणि पाणी घेऊन पुसून घेऊया. त्यामध्ये थोडं बटर टाकूया. तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण बटरने खूप छान चव येते. तरी आता बेससाठी आपण पसरून घेऊया बॅटर. छान एकसारखं पसरून घेऊया. पसरून झालं की थोडा वेळ होऊन देऊ, नंतर पलटी करूया. गॅस आपला मीडियमच ठेवूया. छान ब्राऊन रंग आला आहे. आता पिझ्झा बेस चांगला शिजून देऊया. आता नंतर पलटी करून बटर टाकलंय नंतर याच्यावर मी. चांगलं असं दाबून भाजून घेऊया. नंतर एका पोकने असे होल पाडूया, म्हणजे आतपर्यंत चांगला शिजेल आपला पिझ्झा बेस. आता आपण इथं पिझ्झा सॉस लावणार आहोत. सगळीकडून छान पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. नंतर चीज टाकणार आहे. नंतर सगळ्या भाज्या यावर पसरवून घेणार आहे. गॅस आपला एकदम बारीक केला आहे. टोमॅटो, शिमला मिरची अशा सगळ्या भाज्या लावून घेणार आहे. तुम्ही याच्यावर स्वीट कॉर्न, परत लाल शिमला मिरची, ही पिवळी शिमला मिरची पण घेऊ शकता भाज्यांमध्ये. आता वरून मी इथं चीज अजून खिसून टाकते. नंतर ह्याच्यावर झाकण ठेवूया. थोडंसं साईडने अजून मी बटर टाकलं आहे याच्यामध्ये. आता झाकण ठेवू आणि गॅस आपला बारीकच ठेवून देऊया. झाकण ठेवून आता आपला तयार झाला आहे पिझ्झा. कसा वाटला पिझ्झा कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.